नमस्ते. आपण आज पाहणार आहोत सीता स्वयंवर हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. आतापर्यंत आपण रामायणातील स्त्री पात्रे किंवा ज्या काही तारा, कौशल्या, काही मंथरा ह्या ज्या काही स्त्रिया होत्या हे पाहिलं. आता याच्यानंतर आपण सीता स्वयंवर हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट भाग आहे, जो की सीता स्वयंवर नक्की काय आहे हे आपण या चॅप्टरमध्ये पाहूयात. सीता स्वयंवर हा ठळक व लोकमानसात अत्यंत प्रिय असलेला प्रसंग मूळ रामायणात नाही. नुसत्या सीता स्वयंवर या घटनेवर कितीतरी रसाकाव्ये लिहिली गेली आहेत. तुलसीदासाचे रामचरितमानस हे महाकाव्य उदाहरण म्हणून घेतल्यास आपल्या लक्षात येईल की हिंदुस्थानच्या अर्ध्या भागावर ह्या महाकाव्याचा जबरदस्त प्रभाव आहे. त्यात सीता स्वयंवर हा प्रसंग रसापणाने दिला आहे. पण बागेत रामसीतेचे स्वयंवर पूर्ण दृष्ट होऊन ते एकमेकावर अनुरूप झाले होते. एवढेच नव्हे तर सीता शिवधनुष्याला दोरी लावण्याच्या प्रसंगी श्रीरामांना यश यावे म्हणून ईश्वराची प्रार्थना करीत होती असे म्हटले आहे. याशिवाय काही रचनांमध्ये रावणही स्वयंवराला उपस्थित राहून शिवधनुष्याला दोरी लावण्याचा प्रयत्न करतो व दोरी लावताना फजिती होऊन पडतो असे रसभरीत वर्णन आहे. ते शिवधनुष्य त्याच्या छातीवर पडते व तडफडू लागतो. सीता येते व लीलया ते धनुष्य उचलून रावणाला संकटातून मुक्त करते असेही पुढे म्हटले आहे. हे रंगतदार प्रसंग सर्वसामान्य लोकांमध्ये खूपच प्रिय आहेत. रामायण जसे आहे तसे सांगायचे म्हटले तर सीता स्वयंवर झालेच नाही. त्यामुळे रावण येथे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सीतेसारखा देवी गुणाच्या मुलीसाठी देवी पुरुषच पती म्हणून लाभावा यासाठी राजा जनकाने देवी शिवधनुष्य सज्ज करण्याचा पण लावला. सीतामाचे वडील होते राजा जनक, त्याच्यामुळे त्यांनी एक शिवधनुष्य एक पण लावला. म्हणजे हे केलं तर हे असं लग्न करू असं तो पण असतो. हे दिव्य धनुष्य जो सज्ज करेल त्याला मुलगी देण्याची घोषित झाले. पृथ्वीवरील सर्व पराक्रमी वीरांनी प्रयत्न करून पाहिले पण कोणाला यश आले नाही. विश्वामित्रांबरोबर आलेल्या रामाने पणपूर्ती केली तेव्हा प्रसन्न होऊन जनकाने रामाचा सीतेशी विवाह करण्याचे ठरवले. सीता वरमाला घेऊन आली पण रामाने स्पष्ट शब्दात नकार दिला. ते काय म्हणाले, एक तर स्वयंवर घोषित झाले नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी या कामासाठी आलो नव्हतो व बोलवायला गेलो नव्हतो. मग सीतेचा स्वीकार करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो. पण पुढे खूप आग्रह केल्यावर त्यांनी आपल्या पित्याचे मनोगत जाणून घेऊन मगच निर्णय घेण्याचे ठरवले. मग राजा जनकाने राजा दशरथाला बोलावून घेतले. दरम्यान 15 दिवस गेले. मग राजा दशरथ आल्यावर त्यांच्या आज्ञेने जनकाने कन्यादान केले व राम सीतेचा विवाह झाला. पहा हा सीता स्वयंवर जसं म्हणजे याच्यात आपण वाचतो तेव्हा त्या जमान्यात कोणी नव्हतं. आपण एक पुराव्यानिशी जे काय बुक्स लिहिले आहेत किंवा एक माहिती बुक लिहिणाऱ्यांनाही जे काही मिळालेले आहे त्यानुसारच आपणही त्या गोष्टी ऐकत आहोत आणि त्या खऱ्या आहेत. पुढे दंडकारण्यात रावण कांचन मृगाच्या सहाय्याने सीतेचे अपहरण करतो. दंडकारण्यात बघा. तत्पूर्वी लक्ष्मणाला सीतेच्या कटू बोलण्यामुळे पंचवटी आश्रम सोडावा लागला होता. तिला एकटीला सोडून जाणे गैर व धोक्याचे होते. पण सीतेने त्याला जायला भाग पाडलं. तिच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने कुटीच्या भोवती बाणाने एक वर्तुळाकार रेषा ओढली होती. तर रामाने ही वर्तुळाकार रेषा नव्हती ओढली तर लक्ष्मणाने, कारण लक्ष्मणावरती ही जबाबदारी होती. काहीही झाले तरी या रेषेच्या बाहेर पाऊल न टाकण्याची विनंती लक्ष्मणाने सीतामाला केली होती. मंत्राने ओढलेल्या रेषेच्या आत कोणताही शत्रू येणे शक्य नव्हते. पण सीतेने बाहेर पाऊल टाकले व रावणाने तिचे अपहरण केले अशी कथा विख्यात आहे. वाल्मिकी रामायण या रेषेचा उल्लेखही नाही. म्हणजे वाल्मिकी रामायणात या रेषेचा उल्लेखही नाही. ती लोकमानसात इतकी जबरदस्त रुजली आहे की आपल्यालाही वाल्मिकी रामायण वाचताना त्या प्रसंगाजवळ आल्यावर त्या रेषेशिवाय बरे वाटत नाही. तेथे आल्यावर काहीतरी राहूनच गेले आहे असे वाटते. ही रेषा लक्ष्मण रेषा या नावाने विख्यात आहे. लक्ष्मण रेषा वाक्प्रचार प्रसंगानेही उडाला. पहा आता लक्ष्मण रेषा ही का पडली, कारण लक्ष्मणाने ती रेषा ओढली होती म्हणून हे सगळं काही घडते. तर हे झालं सीता स्वयंवर आणि जेणेकरून पुढं काय घडलं ते आपण नंतर पाहूयाच.